कोल्हापूर शहरासाठी नव्या 100 इलेक्ट्रिक बसेस केंद्र सरकारकडून मंजूर झाल्या असून 15 ऑगस्टपर्यंत या बसेस शहरात धावणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे. आज दाखल झालेल्या बसेसची पाहणी खासदार धनंजय महाडिक, महापौर रुपाराणी निकम, आयुक्त राजेंद्र भारुड आणि महापालिका सभापती नगरसेवक यांच्याकडून करण्यात आली. शहरासाठी 60 बसेस मंजूर झाल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले. सन्माननीय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी यांनी संबंध देशभरामध्ये PM ई बस सेवा या इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित म्हणजे एअर कंडिशन बसेस 5000 बसेस देण्याचा निर्णय संबंध देशभरामध्ये घेतलेला होता. या योजनेची घोषणा होताच त्वरित आपण कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं प्रस्ताव दिला आणि महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्या कोल्हापूरसाठी 100 इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाले. आता या इलेक्ट्रिक बसेस येत असताना त्याच्यासाठी लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, वर्कशॉपची व्यवस्था पाहिजे, ॲडमिन बिल्डिंगची व्यवस्था पाहिजे, येणाऱ्या सगळ्या ड्रायव्हर्स, क्लीनर्स त्यांची व्यवस्था, मेंटेनन्स आणि इलेक्ट्रिक स्टेशन्स या सगळ्या कामासाठी जवळजवळ 1 वर्ष 1.5 वर्ष गेलेलं आहे. हे सगळे पैसे 100% पैसे केंद्र सरकारनं दिलेले. केंद्र सरकारनं जे पैसे दिले होते त्याची पाहणी करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. सगळं इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणे तयार झालेलं आहे. 8 बसेस दाखल झालेले आहेत. 15 ऑगस्टच्या आत कोल्हापूरमध्ये इलेक्ट्रिक बसची सेवा सुरू होईल अशा आमच्या परिवहन समितीच्या वतीनं घोषणा केलेली होती. ही घोषणा पूर्णत्वास येत आहे. 50 ते 60 बसेस 15 ऑगस्टपर्यंत येतील. 9 तारखेला सन्माननीय मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरमध्ये येत आहेत. तर त्याच्या आधी त्यांनी जर वेळ दिली तर या इलेक्ट्रिक बसेस किंवा पुढची वेळ दिली तर त्यावेळी मोठ्या प्रमाणात याचं उद्घाटन आपण करणार आहोत आणि ही सगळी सेवा कोल्हापूरकरांसाठी आपण कार्यरत करणार आहोत. KMTच्या बंद झालेल्या मार्गावर बसेस पुन्हा सुरू होणार असून डिजिटल तिकीट सेवा देखील सुरू होणार असल्याची माहिती परिवहन सभापती सत्यजित जाधव यांनी दिली आहे. पहिली गोष्ट म्हणजे उर्वरित आपण उपनगर आणि शहर असे ते सगळ्या गोष्टी आपण पुन्हा व्यवस्थित आणि जे विस्कळीत झालेलं आहे ते व्यवस्थितरित्याने आपण चालू करत आहे. आता 180 स्टॉप्स आहेत. आपण 350वर ते स्टॉप्स नेतो आहे. त्याच्यानंतर आपण MIDCला किंवा पेठ वडगाव म्हणा, आपले 3 MIDC आहेत, गोकुळ, शिरगाव, कागल, त्यानंतर शिरोली MIDC. त्या तिन्ही MIDCला आपल्याला फ्रिक्वेन्सी जास्त लागते बसची, तीही आपण फ्रिक्वेन्सी वाढवतो आहे. त्याच्यानंतर शाळकरी जे आहेत कॉलेज, विवेकानंद कॉलेज असेल किंवा KMC कॉलेज असतील किंवा सिटीतली न्यू कॉलेज असतील, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, तर शाळकरी मुलांनासुद्धा त्याचा आपण फ्रिक्वेन्सी वाढवत आहे की जेणेकरून कुणालाही अडचणी येता कामा नये. कनेरी मठ आहे, त्याच्यानंतर आपले पर्यटक स्थळ हे आहे, पन्हाळा आहे, ज्योतिबा आहे, आजूबाजूच्या आणि काही स्थळं आहेत, तर त्यांनासुद्धा आपण फ्रिक्वेन्सी वाढवतो आहे. जसं की आम्ही परवा एक बस कुठेतरी चालू केली, 3 वर्ष बस ती बंद होती, तर ती बस आपण पुन्हा एकदा चालू केली. आता तिथं फ्रिक्वेन्सी आपण पुन्हा एकदा आणि 2 बस जादा टाकतोय. तर अशी फ्रिक्वेन्सी आपण वाढत आहे. जिथं आता 1 बस आहे तिथं 2-2, 3-3 बस धावणार आहेत आणि टायमिंगसुद्धा आपण फ्लेक्झिबल दिलेले आहेत. दर अर्ध्या तासाला बस कशी त्या स्टॉपवर येईल अशी आम्ही फ्रिक्वेन्सी वर्कआउट करत आहे. आणि आउटसोर्स आपण केलेलं आहे, तर आउटसोर्स कंपनी ही पूर्ण काम करत आहे त्याच्यावर. आणि पहिल्या दिवशीपासून लॉन्च केलेल्या दिवशीपासून आपण डिजिटल ॲप पण लॉन्च करतो आहे की जेणेकरून तिकीटिंग हे KYCद्वारे होऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला लाईव्ह बस आणि लाईव्ह जिओ फेन्सिंगसुद्धा बघायला मिळेल. या सर्व गोष्टी तुम्हाला जेव्हा या बस सेवा चालू होतील या उर्वरित 1 महिन्याभरात, तर 100% ह्या सगळ्या सेवा तुम्हाला डिजिटल सेवा ह्या पण तुम्हाला लाभ घ्यायला मिळणार आहे. आणि जनतेला एक चांगल्या पद्धतीचं आता कोल्हापूर सगळ्यांना जे वाटते की व्हावं ते आता 100% कोल्हापूर चांगल्या पद्धतीने होणार आहे, स्मार्ट होणार आहे. बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्त.